तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिरहारक, दुरित तिमिरहारक, सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा. माजी ज्येष्ठ नगरसेवक व स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली 1985 पासून मागील 41 वर्षांची परंपरा जपत गणरायाची स्थापना केली जात आहे. मंडळाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या गणरायाची ख्याती नवसाला पावणारा महाराजा अशी आहे. मंडळाद्वारे स्थापन करण्यात येणारी गणरायाची मूर्ती आणि सजावट नेहमीच उत्कृष्ट असते. यावर्षी ही 15 फूट मूर्ती विराजित करण्यात आली आहे. सिंहासनावर विराजित ही मूर्ती अतिशय आकर्षित आहे. ज्यांच्यावर बाप्पांची कृपादृष्टी झाली आहे त्या भक्तांनी बाप्पाला सोने चांदीचे दागिने देखील अर्पण केले आहेत. नवसाला पावणारा महाराजाच्या मंडपात दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर केले जातात. यावर्षी देखील कृष्ण महाल साकारण्यात आलाय. जवळपास 50 दिवस हे काम सुरू होते, ज्यामध्ये 40 कामगार हे काम करत होते. फिल्म सिटी मधील कारागीर या ठिकाणी कामाला लावण्यात आले होते. माजी स्थायी समिती सभापती व मंडळाचे अध्यक्ष संपत शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आजच्या पिढीला कृष्ण भगवानबद्दल माहिती मिळावी म्हणून हा देखावा साकारण्यात आलाय, जो काल्पनिक आहे. गणरायाच्या मंडपात विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात, ज्यामध्ये वैष्णोदेवी मातेचे जागरण, भजन, सत्यनारायण पूजा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असतो. याचीच अधिक माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 नवसाला पावणारा महाराजा, या महाराजाची प्रतिवर्षाप्रमाणे आज सत्यनारायणाची महापूजा आहे. परवा वैष्णोदेवीचं जागरण झालं, भजनही झालं. अतिशय चांगलं उत्कृष्ट भजन या ठिकाणी झालं. मंडपामध्ये उत्कृष्ट प्रमाणे वैष्णोदेवीचं जागरण झालं आणि आज सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. सकाळपासून लोक येतात, जातात, दर्शन घेतात, प्रसाद घेतात आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे ही पूजा आयोजित केलेली आहे. संध्याकाळी हळदी कुंकूसुद्धा, पूजेनिमित्त हळदी कुंकूसुद्धा महिलांचं ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी सत्यनारायणाच्या पूजेसाठी किंवा हळदी कुंकुमसाठी किंवा जागरणासाठी यांच्यासाठी जे जे भावक या ठिकाणी आले त्यांना मी धन्यवाद देतो आणि गणेशाच्या प्रार्थना करतो की त्यांच्या मनोकामना, त्यांची सुखदुःख आपले आशीर्वाद त्यांना द्यावे हीच विनंती करतो. तर तेथेच एका भक्ताने देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. गौराच्या बरोबर लग्न झाल्यापासून मी महाराजा सेवक मंडळाला जॉईन झाले, पण तेव्हापासून माझ्या आयुष्यात आनंदच आहे. आजची सत्यनारायणची पूजा खरंच खूप भक्तिभावाने प्रसन्न झालं. शांतीने, चांगल्या रीतीने, योगायोगाने मला प्रसन्न हा योगायोगाने हा प्रसंग आला, चान्स भेटला आणि हे घडून आलं.
थँक्यू टू सचिन, देवेश, सूरज, शेळ्या काका आणि फायनली महाराजा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.